नमस्कार मित्रांनो मी अनिल तातोड आणि तुमचं स्वागत करतो आपल्या या शेतकरी मित्र या यूट्यूब चॅनलवर। मित्रांनो बघा, केंद्रीय कृषी विभागाने 2025-26 वर्षातील उत्पादनाचा सुधारित अंदाज हा जाहीर केलेला आहे। आता या अंदाजात जे कांदा उत्पादन आहे हे मागील वर्षीय तुलनेत जर आपण पाहिलं तर या कांदा उत्पादनात देशांतर्गत 11.3% कमी राहणार असल्याचा हा अंदाज आहे। मित्रांनो, सुरुवातीला आपण जे देशांतर्गत आकडे आहे हे जाणून घेणार आहोत आणि त्यानंतर याचा महाराष्ट्रात कसा परिणाम आहे, महाराष्ट्रात कांदा उत्पादन हे कसे राहणार आहे हे पण मित्रांनो आपण जाणून घेणार आहोत। व्हिडिओ हा अत्यंत माहितीपूर्ण असणार आहे। व्हिडिओ पूर्ण पहा, व्हिडिओला कुठेही स्किप करू नका। मित्रांनो बघा, देशात जर आपण 2024-25 मध्ये जर आपण पाहिलं तर मित्रांनो 2024-25 मध्ये 19,78,000 हेक्टरवर कांद्याची लागवड झाली। आणि जर आपण आता जर या वर्षी म्हणजे 2025-26 मध्ये जर पाहिलं तर 2025-26 मध्ये 19,64,000 हेक्टरवर कांदा पिकाची लागवड ही देशात झालेली आहे। म्हणजेच मागच्या वर्षी तुलनेत 4,000 हेक्टरने कांद्याची लागवड कमी आहे, जे की मित्रांनो हा आकडा अत्यंत निच्चंकी आहे। जास्त काही मित्रांनो यामध्ये फरक हा नाहीये। मात्र जर आपण उत्पादनात पाहिलं तर उत्पादनात आपल्याला बराचसा फरक हा मागच्या वर्षीच्या तुलनेत पाहायला जो आहे हा मित्रांनो मिळत आहे। मागील वर्षी देशांतर्गत जे उत्पादन आहे हे 307 लाख टन एवढं हे राहिलं। आता जर आपण या वर्षी पाहिलं तर या वर्षी देशांतर्गत उत्पादनात 11.3% घट आहे। म्हणजेच या वर्षी जे देशांतर्गत कांद्याचं उत्पादन आहे हे 273 लाख टनावर स्थिरावण्याचा जो अंदाज हा सध्या आहे। मित्रांनो बघा, असा अंदाज सध्या कृषी विभागाने, जो केंद्रीय कृषी विभाग आहे यांनी वर्तवला आहे। हे झालं मित्रांनो देशांतर्गत। आता आपण महाराष्ट्राची जी आकडेवारी आहे हे पण आता आपण जाणून घेणार आहोत। मित्रांनो बघा, आता महाराष्ट्राचा विचार केल्यास महाराष्ट्रातील कांदा उत्पादन गेल्या वर्षीय तुलनेत जवळपास 23% कमी राहणार आहे। देशांतर्गत कांदा उत्पादन हे 11.3% कमी असणार आहे, तर महाराष्ट्रात मात्र जवळपास 23% कांदा उत्पादन यावर्षी कमी राहण्याचा अंदाज आहे बघा। आणि आणि मित्रांनो राज्यातील जी कांदा लागवड आहे ही मागच्या वर्षी तुलनेत जवळपास 2.5% घटली आहे। गेल्या वर्षी राज्यात 9,78,000 हेक्टरवर कांदा पिकाची लागवड झाली। यावर्षी जर मित्रांनो आपण बघितलं तर यावर्षी 9,54,000 हेक्टरवर जी आहे ती कांद्याची लागवड या वर्षी म्हणजे 2025-26 या वर्षात झाली असल्याचा अंदाज आहे। म्हणजे मागच्या वर्षी तुलनेत 2.5% घट कांदा लागवड क्षेत्रात ही आहे बघा। मागच्या वर्षी जर आपण उत्पादन पाहिलं तर मागच्या वर्षी महाराष्ट्रात 135 लाख टन एवढं कांद्याचं उत्पादन झालं। आता हे जर आपण या वर्षी जर पाहिलं तर या वर्षी सुमारे 104 लाख टन एवढं कांद्याचं उत्पादन 2025-26 या वर्षात राहण्याचा अंदाज आहे। म्हणजेच कांदा लागवडीत तर फार मोठी घट नाही आहे, मात्र कांदा उत्पादनात मित्रांनो बरीचशी घट यावर्षीही आपल्याला पाहायला मिळू शकते बघा। गेल्या वर्षी देशातील एकूण उत्पादनापैकी महाराष्ट्रात तब्बल 44% कांद्याचं उत्पादन हे फक्त महाराष्ट्रात झालं। मात्र यावर्षीचा जर आपण एक अंदाज पाहिला तर यावर्षी हा जो 44% हा जो मित्रांनो आकडा आहे हा यावर्षी कुठेतरी 38% येण्याचा अंदाज आहे। मागच्या वर्षी देशातील एकूण उत्पादनापैकी 44% उत्पादन हे कांद्याचं फक्त महाराष्ट्रात झालं। मात्र यावर्षी देशातील एकूण उत्पादनापैकी जवळपास 38% उत्पादन हे महाराष्ट्रात होणार आहे। म्हणजे मित्रांनो महाराष्ट्रातील जे कांद्याचं उत्पादन आहे हे मित्रांनो घटणार असल्याचा हा एक अंदाज आहे बघा। देशात 11.3% कांद्याचं उत्पादन कमी राहणार असल्याचा अंदाज आहे। महाराष्ट्रात हा आकडा 23% आहे आणि त्यापेक्षाही जास्त जे गुजरात आहे या गुजरातमध्ये यावर्षी कांद्याचं उत्पादन जवळपास 29% कमी राहण्याचा अंदाज आहे। मात्र मित्रांनो कांद्याचं उत्पादन यावर्षी कमी राहण्याचा अंदाज असला तरीही जे कांद्याचे बाजारभाव आहे
हे ज्याप्रमाणे वाढायला पाहिजेत, ज्याप्रमाणे शेतकऱ्यांना मिळायला पाहिजेत त्याप्रमाणे मिळताना दिसत नाही आहे. आजही जर आपण महाराष्ट्रात पाहिलं, देशातील ज्या मोठ्या मोठ्या बाजार समित्या आहेत यामध्ये जर मित्रांनो आज आपण पाहिलं तर जे कांद्याचे बाजारभाव आहेत हे अत्यंत निच्चांकी स्तरावर आपल्याला सध्या पाहायला मिळत आहे. मित्रांनो बघा, एक अंदाज आहे की आता येणाऱ्या एप्रिलमध्ये मेमध्ये जे कांद्याचे बाजारभाव आहेत हे मित्रांनो वाढताना पाहायला मिळतील असाच एक अंदाज आहे. आता येणाऱ्या काळात बरेचसे शेतकरी जे कांदा आहे हा मित्रांनो स्टोरेज पण करणार, त्यामुळे जे बाजार समित्यांमधले जे सध्या जे आवक येत आहे याच्यावर कुठंतरी मित्रांनो थोडंसं नियंत्रण हे राहील असाच एक अंदाज आहे. आणि आता येणाऱ्या काळात एप्रिल मे मध्ये कांदा उत्पादक शेतकऱ्यांना एक चांगला बाजारभाव मिळेल अशीच मित्रांनो आपण एक अपेक्षा ठेवूया. मित्रांनो, तुमच्या भागात यावर्षी कांद्याचं उत्पादन कसं राहण्याचा अंदाज आहे, कसं सध्या आहे तुमच्याकडे, तुमच्या भागात सध्या कांद्याची क्वालिटी ही कशी आहे, कांदा उत्पादनात तुमच्या भागात घट होणार आहे की वाढ होणार आहे हे आपल्याला तुम्ही कमेंटच्या माध्यमातून कळवा. तुम्ही दिलेली माहिती ही कांदा उत्पादक शेतकऱ्यांसाठी नक्कीच एक याचा मित्रांनो फायदा हा होईल. तसेच मित्रांनो, हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला, ही माहिती तुम्हाला कशी वाटली हे पण कमेंट करून कळवा. व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओ लाईक करा, शेअर करा आणि आपल्या अधिकाधिक कांदा उत्पादक शेतकऱ्यांबरोबर हा व्हिडिओ नक्की शेअर करा. धन्यवाद.